नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण मित्रांनो अर्णव आणि ईश्वरी आता ईश्वरीच्या माहेरी आलेले असतात. आता मात्र सगळ्या बायका हे आता अर्णववर खूपच खुश होतात, इम्प्रेस होतात. म्हणून आता ईश्वरी खूपच जलस होते आणि जलस होऊन एका झटक्यात मात्र ती आता आपल्या अर्णवला प्रेमाची कबुली देऊन टाकते. आता ईश्वरीने प्रेमाची कबुली दिल्यानंतर अर्णवला खूपच आनंद होतो आणि आता अर्णवसुद्धा ईश्वरीला आपल्या मनातील सत्य सांगतो. ईश्वरीला म्हणतो की मिस इंदौर, अगं मी पहिल्यापासून तुझ्यावर प्रेम करत होतो. या अगोदर मी खूप वेगळा होतो. आपल्यामध्ये जे गैरसमज होते त्यातूनच मी तुझ्या अगदी प्रेमात पडत गेलो आणि त्या प्रेमाचं प्रपोज मी तुला कायम करणार होतो. पण तुझ्या तोंडातून मला हे सत्य ऐकायचं होतं की तू माझ्यावर किती प्रेम करते, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही. आता तू मला तुझ्या प्रेमाची कबुली दिली, मग मी सुद्धा आज मात्र खास आता माझ्या प्रेमाची कबुली तुला देतो आणि आता आपण दोघंही बाहेर जाऊयात. ईश्वरी म्हणते की सर, अहो आज आई आणि बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, आपण कशासाठी येथे आलो. तर आता ईश्वरी म्हणते की चला लवकरात लवकर झोपूयात. अर्णव म्हणतो की नाही, आज मात्र मला झोपायचं नाही. तू आज मला प्रेमाची कबुली दिली तर मात्र खरंच आज मात्र आपली ही सोहागरात्र दणक्यात साजरी व्हायलाच हवी. ईश्वरी लाजते. ईश्वरी अर्णवच्या मिठीत येते आणि अर्णव ईश्वरीच्या मिठीत येतो आणि पुन्हा ते एकमेकांच्या प्रेमाची कबुली मात्र एकमेकांना देतात. तेव्हा आता मित्रांनो सुप्रिया आणि आता हा संजय आहे, तर यांच्या पार्टीसाठी आलेल्या ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली देऊन दणक्यात आता सुहागरात्र साजरी केलेली असते आणि त्याच वेळेस त्यांच्या प्रेमाची सुरुवात होते आणि आपल्या नवीन संसाराला. तर मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.